नागपूरसह अनेक स्वस्त धान्य दुकानदारांचं 6 ते 7 महिन्यांचं कमिशन रखडलंय। सणासुदीच्या दिवसांत स्वस्त धान्य वितरणावर परिणामाची शक्यता। कमिशन मिळालं नसल्याने स्वस्त धान्य दुकानदार हे अडचणीत आले। स्वस्त धान्य दुकाने म्हणजेच रेशनच्या दुकानदारांना गेल्या अनेक महिन्यांपासून कमिशन मिळालेलं नाही आहे। नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर नागपूर जिल्ह्याच्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये जवळपास 1200 दुकानदार आहेत किंवा दुकाने आहेत स्वस्त धान्याची, आणि शहराचा विचार केला तर 683 जवळपास 650 वर ही दुकानं आहेत। आणि या दुकानदाराचे जे दुकानदार आहेत त्यांना गेल्या अनेक महिन्यांपासून कमिशन मिळालेलं नाही आहे। यावेळेस जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचं म्हणजे तिन्ही महिन्यांचं ॲडव्हान्समध्ये एकाच वेळी धान्य ही ग्राहकांना आणि नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेलं होतं, त्याचंही कमिशन बाकी आहे। नेमक्या या समस्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत नागपूर शहर रेशन दुकानदार संघाचे सचिव आहेत रितेश अग्रवाल। सर, काय सांगाल, कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊन राहिलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे किती महिन्यापासून तुम्हाला तुमचं कमिशन मिळालेलं नाही? साहब, ऐसा था, नवंबर तक के हमारा कमीशन रेगुलर था। उसके बाद महाराष्ट्र गवर्नमेंट ने SNA स्पर्श करके एक पद्धति लाई जिससे सेंट्रलाइज हमको मुंबई से डायरेक्ट पैसे कमीशन के पैसे आएंगे। ये पद्धति लाने के बाद हमारा ये इस गति में काफ़ी स्लो हो गया है। हमको 29/3 को आए जनवरी और 27/5 को आए मार्च के ये, लेकिन सब दुकानदारों को नहीं आए। इसमें जैसी जैसी निधि उपलब्ध हुई है ग्रांट में वैसा वैसा दिया गया है। देखा जाए अप्रैल तक के 27/5 को कुछ दुकानदारों को मिला है, परंतु नागपुर के कई दुकानदार, ऐसा प्रतिशत में देखा जाए तो 40% दुकानदारों को दिसंबर से लेके अभी तक के कमीशन प्राप्त नहीं हुआ है। मात्र हा निधी अनुपलब्ध झाल्यामुळे या रेशन दुकानदारांची अवस्था जी आहे ती दयनीय झालेली आहे आणि लवकरात लवकर हा निधी त्यांना मिळावा अशी मागणी या दुकानदारांची आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।